रायगडमध्ये सुनील तटकरेच बाजी मारणार। भास्कर जाधव यांनी सुद्धा मागितली होती उमेदवारी, परंतु कुठलीही अंतर्गत वाद नसल्याची सुतोवाच। जिंकण्याची अनेक कारणे केली स्पष्ट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दत्ताजी मसुरकर यांची प्रतिक्रिया। तटकरे साहेब यावेळेला कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार आहेत। त्याचे पडले ही गोष्ट ठीक आहे, त्यावेळेला 2-3 गोष्टी घडल्या। विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची एक प्रचंड मोठी लाट त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये होती आणि त्याचा परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळ्याच राज्यात झाल्यामुळे, देशात झाल्यामुळे तो शेवटी रायगड लोकसभा मतदारसंघात सुद्धा झाला। ही एक बाब आहे। दुसरी महत्त्वाची बाब, त्यावेळेला शेतकरी कामगारी पक्ष हा आमच्याबरोबर नव्हता आणि तो स्वतंत्रपणे शेतकरी कामगारी पक्ष लढल्यामुळे त्यावेळेला श्री कदम जे उभे होते त्यांनी सुद्धा त्यावेळेला जवळजवळ 1,29,000च्या आसपास काहीतरी मतदान घेतलं। ही वस्तुस्थिती सुद्धा आता प्लसमध्ये आहे, जी त्यावेळेला निगेटिव्हमध्ये होती, म्हणजे मायनसमध्ये होती। तिसरं एक थोडंसं कारण होतं की जो डमी उमेदवार उभा केला, एक तर काय म्हणजे निसट्टा हा खरा पराभव झाला आहे। 2-2.5 हजार म्हणजे त्याच्यामध्ये सिंगल मतदान केलं तर फार कमी मतांनी ते मतदान पराभव आहे। म्हणजे 3 लक्ष सुमारे 96,000च्या आसपास मतदान हे गीते साहेबांना झालं आणि 3,94,000 काहीतरी 178 मतदान हे तटकरे साहेबांना झालं। आता काय झालं की त्या डमी उमेदवारांमुळे नेमका तो फटका बसला, ही गोष्ट वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। आणि चौथी गोष्ट, त्यावेळेला जे एकसंधपणा हा शेतकरी कामगारी पक्षामध्ये आमच्यामध्ये नव्हता, तो यावेळेला येणार आहे। यावेळेला येण्याचं कारण आता हे असं आहे की कुठल्याही परिस्थितीत ते येतील, कारण शेतकरी कामगारी पक्ष आमच्याबरोबर आहे, हा एक मुद्दा आहे। गीते साहेबांच्या वेळेला त्यांनी जे काही कमिटमेंट कामांची दिली होती, विशेष करून सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा जो मुंबई गोवा हायवे आहे तर चौपदरीकरणाचं काम ज्या काय पद्धतीनं चालू आहे, गेले अनेक वर्ष आपण पाहतोय। पळसप्यापासून जो मार्ग सुरू होतो तो पार टोकापर्यंत मतदारसंघाच्या गुहागर अगदी दापोलीच्या टोकापर्यंत त्यांचा भाग येतो आणि तिथून तो जो सुरू होतो तो सुरुवातीचा काही भाग मावळमध्ये येतो, ही गोष्ट खरी आहे। पण उरण पनवेलचे हद्द पास केल्यानंतरचा जो मार्ग आहे तो मेजॉरिटी रायगडमध्ये येतो। त्याचे जे काही रखडलेली कामं आहेत त्याच्या बाबतीतला जो पाठपुरावा योग्य रीतीने करायला पाहिजे तो झालेला नाही आणि त्यामुळे तिथे अनेक प्रश्न येत आहेत, विविध अपघात होत आहेत आणि त्याचाही परिणाम नक्की ह्या मतदानावर होईल असं मला वाटतं। कॉरिडॉर जे आता निर्माण केलं जात आहे, विरारचा कॉरिडॉर असेल, दिल्लीचा असेल, त्याच्या प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत। तो व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे याच्याशी दुमत नाही, पण ते प्रश्न आहेत, तेही सोडवले गेलेले नाही आहेत। पाण्यामधनं जलप्रवाहाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना जरूर चांगली आहे, परंतु त्याच्या बाबतीतले अनेक प्रश्न आजही पेंडिंग पडलेले आहेत। त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये जे काही प्रकल्प आता येऊ घातलेत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प हे विशेषतः रायगड जिल्ह्याच्या मध्ये आलेले आहेत। विशेष करून ते किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्याचे प्रदूषणाचे प्रश्न असतील, त्यांचे स्थानिक लोकांना नोकऱ्यांचे प्रश्न असतील, जे शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न असतील, हा असा मोठा प्लस पॉईंट जर आता घडला तर निगेटिव्ह तो गीते साहेबांच्या बाजूने आहे। तर ते जर आपण धरलं तर यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते निगेटिव्ह पॉईंट अधिक संयुक्त आघाडीने आम्ही लढवणार असल्यामुळे सीट कुठल्याही परिस्थितीत निवडून असेल मला विश्वास वाटतो। भास्करराव जाधवांची नाराजगी म्हणजे त्यांचं असं होतं की उमेदवारी तिकीट मागितलं, साहजिक आहे। म्हणजे लोकशाहीमध्ये पक्षामध्ये एखाद्याला असं वाटू शकतं की मलाही लोकसभेत तिकीट मिळावं, त्यांनी मागितलं, पण आता ते काय राहिलेलं नाही आहे। पक्ष पातळीवरती, प्रदेश पातळीवरती आणि आदरणीय पवारसाहेबांच्या पातळीवरती सगळ्या चर्चा होऊन, जसं त्या गेल्या वेळेला भास्करराव जाधवांच्या मतदारसंघात तटकरे साहेबांना लीड मिळालेलं आहे, अशा वातावरणात सुद्धा त्यावेळेला श्री कदम हे तिकडचेच उमेदवार होते, उभे असून सुद्धा आता शक्यच नाही। त्यांनी चंग बांधलेला आहे, कुठल्याही परिस्थितीत
तटकरे साहेबांना ते लिडिंग देणार आहेत. त्यामुळे तसं आत्ता काय नाही आहे, मनापासून ते काम करणार. अहो, प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिलेले भास्करराव जाधव यांच्यात शंकाच राहिलेली नाही काही, त्यामुळे तसं काय होणार नाही. सुदैवानं गेल्या वेळेला मावळची लोकसभेची निवडणूक ही आधी झाली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे 6-7 दिवसानंतर ही रायगडची लोकसभेची निवडणूक झाली. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी, विशेषतः आपल्या परिसरामध्ये, तर त्यावेळेला तर काही मी सरचिटणीस नव्हतो, पण खोपोलीच्या परिसरामध्ये त्यावेळेला आपण जर पाहिलं तर कोकणामधली अनेक मंडळी ही खोपोलीमध्ये वेगवेगळ्या फॅक्टरींमधनं, वेगवेगळ्या संस्थांमधनं, शिक्षण संस्थांमधनं नोकरीला आहे. ही मागच्या वेळेला आम्ही सगळी मंडळी त्यावेळेला कोकणामध्ये गेलेलो होतो. मी स्वतःसुद्धा कोकणामध्ये जवळजवळ 4 दिवस सगळीकडे मी फिरलेलो आहे. अगदी तिकडे बेलोसे, आज दुर्दैवानं उदय बेलोसे नाही आहेत, पण तिथपासून ते पार अगदी भास्कररावांपासून ते जिल्ह्याच्या उर्वरित भागामध्ये, म्हणजे रायगडच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही भरपूर फिरलो. तळ कोकण म्हणजे तळ कोकणातले हे 2 मतदारसंघ, गुहागर आणि दापोली, अधिक महाड, श्रीवर्धन, मुरुड, म्हसळा, इथली जी मंडळी आमची खोपोलीमध्ये कामाला आहेत, ही सगळी मंडळी आम्ही जवळजवळ 55 ते 60 मंडळी त्यावेळेला आम्ही तिथे प्रचारासाठी शेवटचे 2-3 दिवस मुद्दाम त्यांच्या गावांना आम्ही त्यांना पाठवले होते. तर यावेळेला अगदी मनापासून तेही मंडळी तिथे जाणार आहेत. त्यामुळे तसं काही मला वाटत नाही. धन्यवाद साहेब आपण दिलेल्या वेळेबद्दल.